नमस्कार, मी नेत्रा वैद्य. आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या माय मराठी चॅनलवर. या चॅनलवर सध्या मनाचा एक एक श्लोक आणि त्यावरील गोष्ट आपण पाहत आहोत. समर्थ रामदासांनी खरोखर मन घडवण्याचं काम केलं आहे. चला तर मग मन घडवूया. मनाचा श्लोक 30. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. श्री समर्थ रामदासांनी मनाचा श्लोक क्रमांक 28 ते 37 या 10ही श्लोकात ईश्वर आपल्याजवळ आहे, तसेच तो आपल्या खऱ्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही असेच सांगितले आहे. या श्लोकात समर्थ म्हणतात, भगवंत हा सर्वशक्तिमान समर्थ असल्यामुळे त्याच्या भक्ताकडे किंवा दासाकडे जो वैरीपणाने बघेल असा या भूमंडळात कोणी नाही. जगातील सर्वच लोक या भगवंताचे चरित्र वर्णन करतात. म्हणूनच दासाचा अभिमान असणारा हा भगवंतही दासाची कधीही उपेक्षा करीत नाही. मनाच्या श्लोकातील हा अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे. भगवंत आपल्याला सांभाळतो अशी मनोमन ज्याला खात्री असते तो किती निर्भयपणे जीवन जगतो हेच या श्लोकातून लक्षात येते. या श्लोकासंबंधीच समर्थ चरित्रातीलच ही एक छोटीशी गोष्ट. मधुकराला मृत्यूपासून सोडवले. समर्थ गावोगावी संचार करत असत. असंच गावोगावी संचार करत असताना त्यांना एक दाम्पत्य भेटले. त्या दाम्पत्याने आपला मुलगा समर्थांना अर्पण केला. त्या मुलाचं नाव मधुकर अगदी एकनिष्ठतेने समर्थांची सेवा करत असे. एकदा एका खेडेगावात समर्थांचा मुक्काम होता आणि मारुती मंदिरात समर्थांनी मुक्काम करायचं ठरवलं. त्या दिवशी त्या गावात पोहोचेपर्यंत समर्थांना खूप उशीर झाला. त्यामुळे पोरांना भिक्षा आणून अन्न शिजवण्यासाठी वेळ नव्हता. म्हणून समर्थांनी मधुकरला माधुकरी मागण्यासाठी पाठवली. मधुकर माधुकरी मागण्यासाठी गावात गेला, परंतु उशीर झाल्यामुळे मधुकराला माधुकरी मिळाली नाही. तेव्हा त्याला एका जोशी कुटुंबाबद्दल कळलं की त्यांची जेवणं उशिरा होतात. म्हणून त्या जोशी कुटुंबाच्या घरासमोर येऊन मधुकर उभा राहिला आणि श्लोक म्हणू लागला. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक ऐकल्याबरोबर ओसरीवर बसलेल्या जोशीबांनी त्याला अर्थ विचारला. मधुकराने त्याचा अर्थ सांगितला की समर्थाच्या सेवकाकडे कोणीही वक्रदृष्टीने बघू शकत नाही. या त्रैलोक्यात कोणीही त्याच्याकडे वक्रदृष्टीने पाहू शकत नाही. तसंच या त्रैलोक्याचा जो नाथ आहे, जो राम आहे, तो कधीही या भक्ताची, या दासाची उपेक्षा करत नाही असं सांगितल्याबरोबर जोशीबुवा म्हणाले की बाळ, तुझी जरा जन्मवेळ सांगतोस का? जोशीबुवांना ज्योतिष्य बघण्याचा ज्ञान होता. त्यांनी मधुकराची कुंडली पाहिली आणि त्याला चटकन बोलले, उद्या माध्यांनी तू मरणार आहेस. जर खरंच तुझ्या समर्थाने तुला वाचवले तर ये नक्की माधुकरी मागायला. परवा मी देतो तुला माधुकरी. असं बोलल्याबरोबर मधुकराचे हातपाय लटपटू लागले, अवयव गलितगात्र झाले. मधुकराने कशीबशी 2-3 ठिकाणी भिक्षा मागितली आणि तो घरी परतला. मधुकर, मी मरणार, माझे आईबाबा आता मला भेटणार नाही, असं काहीसं बडबडू लागला. समर्थांना काही कळेच ना. समर्थाने मधुकराला सगळी हकीकत विचारली. त्याने जोशीबुवांचे तोंडचे वाक्य समर्थांना सांगितले. समर्थांना लक्षात आले. समर्थांनी मधुकराला 4 घास खायला घातले आणि झोपवले. दुसऱ्या दिवशी सकाळीही त्याला अंघोळ घातली, जेवायला दिले आणि मग मात्र समर्थ म्हणाले, आता मात्र मी खूप थकलो आहे. रात्रभरही तू मला झोपू दिले नाहीस, त्यामुळे मी आता झोपणार आहे. तू मात्र, मी घोंगडी घेऊन झोपेल, तू माझे पाय छेप, माझी घोंगडी धरून बस आणि कुणी आलंच तर सांग की मी ही घोंगडी सोडून येणार नाही. माझ्या गुरुची मी सेवा करत आहे एवढंच सांग. जरा वेळाने यमाचे दूत आले. पाश टाकून मधुकराला बोलवू लागले. मधुकराने सांगितलं, ही घोंगडी आणि गुरूंचे पाय मी सोडणार नाही.
मी गुरूंची सेवा करत आहे, मी येऊ शकत नाही. शेवटी यमाचे दूत कंटाळून गेले. शेवटी यमराज आले. यमराजेही पाश टाकून बोलावू लागले. मधुकराने तेच उत्तर दिले आणि शेवटी यमराजसुद्धा कंटाळून निघून गेले. मधुकराच्या मृत्यूची वेळ टळली. जरा वेळाने समर्थ जागे झाले. दुसऱ्या दिवशी समर्थांनी पुन्हा भिक्षेसाठी मधुकराला माधुकरीसाठी पाठवलं. मधुकर पुन्हा जोशांच्या दारासमोर आला. पुन्हा तोच श्लोक त्याने म्हटला. जोशी आश्चर्यचकित झाले आणि एकदम म्हणाले की अरे, तू अजून इथेच मेला नाहीस? कसं काय? त्यावेळेला मधुकराने आदल्या दिवशी घडलेली सगळी हकीकत जोशांना सांगितली. जोशी आश्चर्यचकित झाले आणि बघू दे मला कोण समर्थ आहे, मी येतो त्यांना भेटायला म्हणून समर्थांकडे आले. जोशीबुवांना बघताच समर्थ म्हणाले, काय जोशीबुवा, काय करता? त्यावेळेला जोशीबुवा म्हणाले, मला भविष्य बघण्याची आवड आहे. असं म्हणल्याबरोबर समर्थ जोशीबुवांना म्हणाले, चांगल्या आवडीचा धंदा आहे हो. लोकांचे मरणकाळ बघायचे, ते सांगायचे आणि त्यांच्या दुःखावर आपण आनंद मानायचा, हा ज्योतिषशास्त्राचा हेतू आहे वाटतं. शास्त्रीबुवा, हे नसते धंदे करण्यापेक्षा रामनामाचा जप केला तर श्रेष्ठ व्हाल. असं जोशीबुवांना खरमरीत उत्तर समर्थांनी दिलं. जोशीबुवा खजील झाले. त्यांना आपली चूक समजली आणि त्यानंतर त्यांनी समर्थांचा उपदेश घेतला आणि असे परत कधी करणार नाही असे कबूल केले. अशा पद्धतीने या छोट्याशा गोष्टीत खरोखर समर्थांनी मधुकराला सोडवले. समर्थांच्या रामाने मधुकराला मृत्यूपासून सोडवले. या गोष्टीवरनं लक्षात येतं की भक्ताची उपेक्षा कधीही देव करत नसतो. तात्पर्य: विनाकारण कोणाचे भविष्य वर्तवू नये. कोणत्याही भक्ताची परीक्षा कधी घेऊ नये. कारण खऱ्या भक्ताचे भगवंत कधीही उपेक्षा करत नाही, तर त्याला मदतच करतो. हेच या गोष्टीवरनं आपल्याला लक्षात येतं. आता पुढची गोष्ट. तोपर्यंत धन्यवाद.